नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा। मी धुळेकर संघटनेचे मनपा प्रशासनाला निवेदन। पावसाळा सुरू होण्यापूर्वी धुळे शहरातील सर्वच गतिरोधकांवर तात्काळ पांढरे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे। या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन सादर केले। धुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात गतिरोधक दिसत नाहीत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत असून दुचाकी स्वारांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे। तसेच शहरातील प्रमुख मार्ग, शाळा परिसर, चौक तसेच रहदारीच्या ठिकाणी असलेल्या सर्व गतिरोधकांवर परावर्तित पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी संघटनेने केली आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मी धुळेकर संघटनेने दिलेला आहे। आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे आणि धुळे शहरात ठिकठिकाणी गतिरोधक म्हणजेच स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत। म्हणजे मुख्य रस्त्यांवर पण खूप ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत, गतिरोधक आहेत। त्याचप्रमाणे कॉलनी परिसरातही ठिकठिकाणी गतिरोधक आहेत व ते गतिरोधक हे दिसत नाहीत, मुख्यतः रात्रीच्या वेळी। आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर बिलकुलच समजत नाही व अशा वेळी छोटे मोठे अपघात होत असतात आणि मुख्यतः दुचाकी वाहन चालक जे असतात ते गतिरोधकांमुळे पडतात किंवा त्यांच्या गाड्या खराब होतात। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर धुळे शहरातील मुख्य भागात तसेच कॉलनी परिसरात जिथेही गतिरोधक असतील तिथे पांढरे पट्टे मारण्यात यावे। त्यामुळे भविष्यात होणारे अपघात किंवा इजा किंवा वाहनांची होणारी दुर्दशा याच्यावर आळा घालता येईल आणि त्यासाठी त्यांनी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे।